नववर्ष स्वागत यात्रेमध्ये समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवरती प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याला दिली नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं आहे. यंदा स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून निरूपणकार मुलाखतकार डॉक्टर धनश्री लेले या स्वागत यात्रेच्या स्वागत अध्यक्ष आहेत. अशी माहिती न्यासाच्या कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी स्वागत अध्यक्ष डॉक्टर लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्त अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक निखिल सुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर स्वागताध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून कोपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेचे प्रस्थान होणार आहे. 50हून अधिक चित्ररथांच्या जमा निम्म्यासह ही स्वागत यात्रा गडकरी रंगायतांच्या प्रांगणामध्ये विसर्जित होणार आहे. हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणाऱ्या नववर्ष स्वागताच्या सोहळ्यात सर्वधर्मीय सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेत विविध संस्था चित्ररथातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयांची मांडणी करत प्रबोधन करणार आहेत. मल्लखांब, आर्टिस्टिक, जिम्नॅस्टिक, प्रात्यक्षिके, एरियल कसरती, पारंपरिक वेशभूषा, 250हून महिलांची बाईक रॅली, प्रबोधन करणारे सुमारे 50हून अधिक चित्ररथ, ठाणे महापालिकेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध विभागांचा विशेष सहभाग असणार आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सायकलस्वार हे आकर्षण बिंदू आहेत. समर्थ ठाणे सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047 आणि नागरी शिष्टाचार आणि कर्तव्य असे नाविन्यपूर्ण विषयाची मांडणी चित्ररथावरती असणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे सेल्फी विथ स्वागत यात्रा, छायाचित्र रील स्पर्धा आहे. पारंपरिक वेशभूषा चित्ररथ स्पर्धा न्यासातर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाची यंदाची 26वं वर्ष आहे स्वागत यात्रेचं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक वर्षांची जी आपली परंपरा आहे ती यावर्षी पण आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि कोपिनेश्वरपासून जी आपली मुख्य यात्रा निघणार आहेच, पण आता जसं ठाणे वाढत आहे तसं ठाण्यामध्ये ही स्वागत यात्रा ही प्रथासुद्धा सर्व बाजूंनी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे 13 उपयात्रासुद्धा यामध्ये निघणार आहेत. आणि मुख्य म्हणजे सशक्त ठाणे, समर्थ भारत, वंदे मातरम असे विविध विषय दिलेले होते आणि तसंच सध्याच्या युद्धाच्या पातळीवरती सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही विशेष संदेश देणारे चित्ररथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे विचार घेऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करावा हा जो विचार आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये स्वागत करावं नवीन वर्षाचं, हा जो वर्षानुवर्षाचा आपला विचार आहे तो यावर्षी सुद्धा तितकाच दृढ होणार आहे असं मला वाटतं. यंदाच्या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष तुम्ही आहात, काय ठाणेकरांना संदेश द्या? मी वैयक्तिक सांगितलं तर सुरुवात माझी जी निवेदनाची झाली ठाण्यातली ती स्वागत यात्रेमधनं झाली आणि आज मी इथे स्वागताध्यक्षा म्हणून काम बघतेय. हा माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर खूप आनंदाचा भाग आहे, आनंदाची बाब आहे. आपण सगळ्यांनी, हे आपलं शहर आहे आणि ही आपली यात्रा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित करावा असं नक्कीच सांगा.